नमस्कार मंडळी, मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं। तर मी इथे बनवलेले आहेत गुलाबजामुन। हे जे चितळेचं रेडीमेड पॅकेट येतं त्याचं मी गुलाबजामुन बनवलेले आहेत। तर त्याला बघूया कसे बनवले ते। इथे मी 200 ग्रामाला पॅकेट घेतले चितळेचं। ते तुम्हाला कुठे इझिली अवेलेबल भेटेल। डीमार्टमधून आणलेलं आहे मी आणि ह्याच्यावरती पण त्याची रेसिपी दिलेली आहे, ती पण तुम्ही हे करू शकता। त्यासाठी साहित्य ते एक पॅकेट घ्यायचं गुलाबजामुनचं, 1 वाटी साखर आणि पाणी। आता एका ताटामध्ये जे पीठ होतं ते सगळं घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून असा घट्टसर असा एक गोळा मळून घ्यायचा। जास्त सैलसरी नाही सोडायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं। ह्या पद्धतीने मी गोळा मळून घेतलेला आहे। चांगला एक 2-3 मिनिटं आपण कणकेचा गोळा कसा मळतो तसा मळून घ्यायचा, म्हणजे नंतर चिरा जाणार नाहीत। आता मी एका टोपामध्ये ती जी आपण 1 वाटी साखर घेतली होती ती घेते आणि ते 2 ग्लास पाणी घेते। तर आपला पाक बनेपर्यंत एक 2-3 मिनिटं असं परतून घ्यायचा। पाक हे करण्यासाठी, साखर विरघळण्यासाठी लवकर चमच्याच्या साहाय्याने। इथे मी थोडी साखर ठेवली होती, ती पण घालून घेते। आता इकडे पाक होतोय तोपर्यंत मी गुलाबजाम तळण्यासाठी तेल पण तापायला ठेवले दुसऱ्या गॅसवरती। आता याच्याशी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही। ह्या पद्धतीने मी गोळा करून घेतलेला आहे, बघू शकता। मस्त असा गोल गरगरीत गोळा करून घेतलेला आहे। त्याप्रमाणेच मी बाकीचे सगळे गोळे करून घेते। तर इथे पाक पण आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। अजून एक 2-3 मिनिटं मी ठेवणार आहे। थोडीशी याच्यामध्ये वेलची पावडर टाकते, वेलची पावडरने मस्त चव येते। मस्त आता आपला पाक तयार झालेला आहे। आता हे जे माझं टोप होतं ते जरा छोटंसं होतं, म्हणून मी दुसऱ्या टोपात काढते। जरा थंड होण्यासाठी मी दुसऱ्या टोपात काढते, कारण एकदम गरम पाकात जर तुम्ही तळलेले गुलाबजामुन घातले तर ते वरून फक्त पाक मुरतो आणि आतमध्ये मग ते असं घट्टसर गोळाच राहून जातो। म्हणून थोडासा पाक थंड पण करून घ्यायचा। इथे आता माझं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जे गुलाबजामुनचे गोळे केले होते ते एक एक करून सोडून घ्यायचे। तर माझी जी कढई आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे, त्यामुळे 10 ते 12 आरामशीर गुलाबजामुन एका वेळेस तळले जातात। आता हे झाऱ्याच्या साहाय्याने उलटून घ्यायचे। मीडियम गॅसवरती चांगले तळून घ्यायचे। बघा मस्त गुलाबजामुन फुगतायत आपले। मस्त अलटी पलटी करून दोन्ही साईडनी मस्त असे तळून घ्यायचे। तुम्ही जर कांचन ब्लॉगला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आता आपल्या गुलाबजामुनचा बघा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे चांगले तळलेले आहेत। त्यात आपण काढून घ्यायचे। जास्त पण काळे होईपर्यंत नाही ठेवायचे, नाहीतर मग ते करपट लागतात। आता एक 10 मिनिटे थंड व्हायला ठेवायचे। आता बाकीचे पण जे गोळे होते ते घालून घ्यायचे। तर जे 200 ग्रॅमचं पॅकेट होतं त्याच्यामध्ये माझे 40 गुलाबजामुन आरामशीर झालेले आहेत। ते पण चांगले मोठ्या आकाराचे। तुम्ही बघू शकता गुलाबजामुन फुगल्यानंतर एका वड्याच्या साईज एवढा तो चांगला फुगलेला आहे। तर इथे मी थंड करायला ठेवलेले आहेत हे, तोपर्यंत बाकीचे पण मी तळून घेते।
आता आपला पाक पण बऱ्यापैकी थंड झालेला आहे, तर आपले गुलाबजामुन त्याच्यामध्ये सोडून घेऊया। दुसरे पण गुलाबजामुन आपले चांगले तळलेले आहेत। ते पण मी गुलाबजामुन आता काढून घेते, चांगले तळलेले आहेत ते पण। आता जे पहिलेवाले होते जे थंड झालेले आहेत ते अगोदर पाकात घालायचे आणि जे सेकंड टाइम तळलेले आहेत ते 2 मिनिटं परत थंड करून घ्यायचे। तर ते पण चांगले थंड झालेले आहेत, बघू शकता। पहिले मुरले पण लगेच एकदम मस्त असे फुगलेले आहेत ते पण पाकामध्ये। आता हा टोप परत मला छोटा वाटतोय म्हणून मी दुसऱ्या टोपात काढून घेते। इथे माझी दुसरी छोटीशी कढई आहे, त्यात मी ते काढून घेते। मस्त असे गुलाबजामुनमध्ये पाक चांगला आपला मस्त मुरला गेला आहे, बघू शकता। एकदम टम्म फुगलेले गुलाबजामुन झालेले आहेत। नक्की ट्राय करा चितळेचे हे गुलाबजामुन, मस्त लागतात, एकदम ओरिजिनल टेस्ट आहे। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।